नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करू, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, उद्यापासून नवदुर्गा शारदी नवरात्र चालू होणार आहे आणि नवरात्राचे उपासाचे स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा महत्त्वाचे नियम आणि तोडगे. तर मित्रांनो, शारदी नवरात्रीच्या काळात काही लोक संपूर्ण 9 दिवस उपास करतात, तर काही लोक पहिला आणि शेवटचा उपास ठेवतात. नवरात्रीचा उपासात काही नियम पाळणे गरजेचे आहेत. पितृपक्ष संपल्यानंतर ओळ लागते, तर ती नवरात्री उत्सवाची. हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्त्व आहे. नवरात्रीचं म्हणजे 9 रात्र देवीची पूजा आणि उपास करण्याला खास महत्त्व आहे. शारदी नवरात्रीचा पवित्र सण गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे, जो 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यावर्षी नवरात्रीला पहिला दिवस गुरुवारी येत असल्यामुळे देवी पालखीत स्वार होऊन येईल. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा देवीच्या विविध 9 रूपांची पूजा करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भाविक विधीपूर्वक पूजा करतात आणि उपवास करतात. असं म्हणतात, देवीची उपासना करण्याचे फार कडक नियम आहेत, त्यामुळे नवरात्रीचे व्रत नियमानुसारच पाळावे. नवरात्रीचा पहिल्या दिवशी उपासाचा संकल्प करून घटस्थापना करावी. हिंदू धर्म ग्रंथानुसार उपासाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांचा उपासात लोक खिचडी, फळं आणि इतर उपासांचे पदार्थ खातात. काही ठिकाणी अनवाणी म्हणजे चप्पल न घालता हे व्रत पाळले जाते. आपल्या परंपरानुसार नवरात्रीचे हे व्रत केले जातात. याशिवाय व्रत पाळण्याचे इतर काही नियम धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहेत. तर चला जाणून घेऊया नवरात्रीच्या उपासात कोणते नियम पाळावेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता नवदुर्गाचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटवर पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पहिला नियम, नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो. यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी. तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता. दुसरा, देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. नवरात्रीचा उपास खूप लोकप्रिय आहे. पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार 9 दिवसांचा उपास किंवा पहिला आणि शेवटचा उपास करतात. तिसरा, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना किंवा घट स्थापना केली जाते. हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे. चौथा, नवरात्री उपास करण्याने पलंगाच्या वेजी जमिनीवर झोपावे. जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसेल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता. पाचवा, नवरात्रीत उपास करण्याने झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे. शक्य असल्यास 9 दिवस गादीशिवाय झोपा. सहावा, नवरात्री उपास करण्याने व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे. यासोबतच वागण्यात क्षमाशीलता, आदर्य आणि उत्साह असावा हवा. उपास करण्याने व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. सातवा, नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा. माँ दुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी. आठवा, नवरात्री उपासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ पारायण आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी. नववा, नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नख कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे. 10वा, नवरात्रीत मध आणि मांसाहाराच्या पदार्थाचे सेवन करू नये, कारण ते तामसिक पदार्थाचे श्रेणीत येतात. 11वा, नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालाची शुद्धता महत्त्वाची नसते, तर विचारांही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते. इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गोसिप टाळणे पाहिजे. 12वा, नवरात्रीच्या उपास दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपास पूर्ण करू शकतात. जर स्त्रीला पहिला ते 4थ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राह्मणाद्वारा स्थापित करावे. 13वा, जर नवरात्रीच्या
मध्यभागी एखाद्या महिलांची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नका. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात. या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजेस्थळी जाऊ नये. 14वा, या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये. जर महिला 5व्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजन आणि हवन करू नये. या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्यांद्वारा केलं जाऊ शकते. 15वा, जर तुम्ही सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून 9 मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या, तरच उपासाचे फळ मिळते. 16वा, तुमच्या उपासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका. गहू, तांदूळ यासारख्या धान्यांपासून दूर राहा. कांदा, लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा. शेंगा, डाळी, तांदूळ, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि रवा यांचं सेवन करू नका. 17वा, नवरात्रीचा उपास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे. या आहारामध्ये मांसाहार, जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळं आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे. सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल. 18वा, नवरात्रीच्या उपासात बहुतेक लोक भाज्यांचं सेवन करतात, जसे की बटाटे, रताळे, अरबी, भेंडी, सुरण, लिंबू, कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा, कच्चा भोपळा, टोमॅटो, काकडी, गाजर इत्यादी. 19, नवरात्रीत शेवटचा उपास नवमीला असतो. संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून 5 पारड्या भरून उपवास सोडावे. 20, दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेला प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना, 9 दुर्गांना समर्पित आहे. प्रत्येक दिवस देवीचा अवतारांशी संबंधित आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा. पहिला, शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा. याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते. दुसरा, कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योती प्रज्वलित करून व्रताचा संकल्प द्यावे. याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते. तिसरा, परिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत परिजातकचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. चौथा, तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघंही प्रसन्न होतात. त्यामुळे घरातील तिजोरी संपत्ती भरलेली असते. 5वा, माता दुर्गाला जास्वंदाचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासून जास्वंदाचे फुलं अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते. 6वा, कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचं ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो. 7वा, इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा. तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तमीचे पठण केलं पाहिजे. यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तमीचे पठण करता येत नसेल तर तुम्ही किमान त्यांच्या 12व्या अध्यायाचे पठण करावे. असं केल्याने मनोकामना पूर्ण होते. 8वा, विवाहित महिलांनी हे उपाय करावेत. विवाहित महिलांनी नवरात्रीच्या 9व्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असं केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते. 9वा, नवरात्रीच्या नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे होतात आणि यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते.
तर मित्रांनो, नवरात्रीचे उपासाचे स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून हे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत आणि हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत, तर तुम्हाला नक्कीच हे फळ प्राप्त होईल. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये माता राणीचा जयघोष करायला विसरू नका. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. जय जय स्वामी समर्थाय नमः. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. ओम जय दुर्गा देवी माता की जय.